नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चिनू अगरवाल. आता तर तुम्हा सर्वांशी माझी जुनी ओळख झाली असेल. मी एक मनोवैज्ञानिक आहे आणि त्याचबरोबर हेमा फाउंडेशनची विश्वस्त आणि फीलिंग माइंड्सची निर्देशिका पण. आता आपण आपल्या जीवन मूल्यांच्या प्रवासात 7व्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. इथे आता आम्ही जे चित्रपट तुमच्यासाठी आणले आहेत, ती आहेत आपल्या संस्कृतीवर आधारित, रीतिरिवाजांवर आधारित. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल आपल्या आई-वडिलांकडून, "अरे, हे आपलं कल्चर नाहीये. या वेस्टर्न कल्चरच्या गोष्टी आहेत. इथे आपल्या कल्चरमध्ये असे होत नाही." तुम्ही विचार करत असाल, कल्चर म्हणजे काय? कल्चरला आपण मराठीमध्ये म्हणतो आपली संस्कृती. संस्कृती कशापासून बनते? आपल्या संस्कारातून. मुळात ही अदलाबदली आहे. संस्कारापासून बनते संस्कृती आणि संस्कृतीतून उमलतात संस्कार. तुमच्या मनात येत असेल, अरे, जर ते लोक हे काम करू शकतात, तर आम्ही का नाही करू शकत? हा फरक का आहे संस्कृतीत? आपल्याच संस्कृतीत या गोष्टी का आहेत? कधी-कधी तुमचे पालक तुम्हाला टोकत असतील, की बघ, आपण मंगळवारची नखं नाही कापत किंवा गुरुवारच्या दिवशी डोकं नाही धुत. तर तुम्ही तेव्हा त्यांना प्रश्न करता का? आणि तुमचं जे वैज्ञानिक डोकं आहे, कारण की तुम्ही शाळेत विज्ञान शिकता, ते या गोष्टींना मानायला नकार देतं. आणि तुमच्या पालकांना पण कधी-कधी कठीण होतं सांगताना, की शेवटी आपण हे का करतो? ते तेव्हा हेच सांगत राहत असतील, की "बाळा, आपल्या घरात असं होतं, आम्ही असं करत आलोय, तुला पण करावं लागेल." काय आपल्या संस्कृतीमागे पण काही विज्ञान आहे? ही संस्कृती, मनोविज्ञान आणि विज्ञान यांची आपापसात काही देवाणघेवाण आहे का? की संस्कृतीला अनुसरण करणं आपल्यासाठी महत्त्वाचं किंवा फायदेशीर पण होऊ शकतं का? या सर्व प्रश्नांना या चित्रपटात अतिशय सुंदर प्रकारे मार्गदर्शित केलंय आणि याबद्दल आपण अगदी अगदी खोलवर तुमच्याशी चर्चा पण करू. नेहमीप्रमाणे तुम्ही चित्रपटापूर्वी काही प्रश्न पण सोडवाल. त्यानंतर तुम्ही बरेच सारे कार्य पण करणार आहात. मी ऐकलं आहे की आपले जे हेमा फाउंडेशनचे चित्रपट आहेत, त्यांना पाहून बरीच मुलं बरेच काही शिकत आहेत. कार्य पण जी दाखवली जात आहेत वेब पोर्टलवर, त्याद्वारे तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की तुम्हाला हे सर्व शिकायला मिळत आहे. यातून आम्हाला पुढे अजून बरंच काही करण्याचं प्रोत्साहन पण मिळत आहे. तर मग चला, आता यावेळी आपण बोलणार आहोत संस्कारांबद्दल, संस्कृतीबद्दल, तुमच्या आमच्या संस्कृतीची आणि त्यांच्याशी जोडलेल्या विज्ञानाची.